अखिल भारतीय समन्वयित कापूस संशोधन प्रकल्पाची वार्षिक आढावा बैठक दिनांक 2-3 एप्रिल 2026 दरम्यान नागपूर येथील वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामती येथे आयोजित करण्यात आली आहे। या कापूस संशोधन विभागात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीला देशभरातील 21 अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पातील तब्बल 300हून अधिक शास्त्रज्ञ, शासकीय तथा खासगी बियाणे व इतर कृषी विषयक संशोधनातील संशोधक, अधिकारी तथा कापूस संशोधनातील इतर संशोधक संस्थेतील संशोधक उपस्थित राहणार आहे। या बैठकीचे उद्घाटन दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी वसंतराव नाईक शिक्षण संस्था वनामती नागपूर येथे संपन्न होणार आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू माननीय डॉक्टर शरद गडाख यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणाऱ्या अतिशय महत्त्वाकांक्षी बैठकीच्या प्रसंगी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीच्या पीक विज्ञान विभागाचे उपमहानिर्देशक डॉक्टर डी.के. यादवा, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीच्या पीक विज्ञान विभागाचे सहाय्यक निर्देशक डॉक्टर पी.के. दास, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे निर्देशक डॉक्टर विजय वाघमारे, कृषी वैज्ञानिक भारतीय बोर्ड नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष तथा अखिल भारतीय समन्वयित कापूस संशोधन प्रकल्पाच्या कार्यक्रम निरीक्षक आणि सल्लागार समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर चारुदत्त माई, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबईचे निर्देशक डॉक्टर एस.के. शुक्ला, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर श्याम सुंदर माने यांचे विशेष उपस्थितीसह कापूस संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ तथा आयोजक सचिव डॉक्टर संतोष गहुकर, केंद्रीय कापूस संशोधक संस्थेचे शास्त्रज्ञ तथा अखिल भारतीय समन्वय कापूस संशोधन प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉक्टर जी.टी. बेहेरे, कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धनराज उंदीरवाडे, शिक्षण संचालक डॉक्टर डी.एम. पंचभाई, कृषी विद्यालय नागपूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश कडू यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। 2 दिवसीय चालणाऱ्या अतिशय महत्त्वाकांक्षी बैठकीत देशभरात कापूस पिकाबाबत सरकारी व खासगी संस्थेद्वारे चालणाऱ्या संशोधनाचा आढावा घेण्यात येणार आहे। या बैठकीत नवीन वाण व तंत्रज्ञान प्रसारित करण्यासोबतच कापसाची उत्पादकता वाढविण्याच्या उपाययोजनांवर संगोपन चर्चा होणार आहे। महाराष्ट्र राज्यात सन 2024 नंतर प्रथमच अशा प्रकारच्या वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन होत असून या बैठकीच्या यशस्वी आयोजनाकरिता डॉक्टर श्याम सुंदर माने, संशोधन संचालक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर संतोष गहुकर, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉक्टर गणेश बेहेरे, नोडल अधिकारी अखिल भारतीय समन्वयित कापूस संशोधन प्रकल्प नागपूर डॉक्टर प्रकाश कडू, सहयोगी अधिष्ठाता कृषी विद्यालय नागपूर यांच्यासह कापूस संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील सर्व कापूस शास्त्रज्ञ तसेच कृषी महाविद्यालय नागपूर येथील सर्व प्राध्यापक अथक परिश्रम घेत आहेत। शहरात दुचाकीच्या डिक्कीतून रोख रक्कम चोरणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखेने अवघ्या काही तासातच अटक केली आहे। शेतकऱ्याने कांदा विक्रीतून मिळालेले 2 लाखांची रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असताना ही चोरी घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 4.45 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। मंगळवारी 31 मार्च रोजी संबंधित शेतकरी भारतीय स्टेट बँकेच्या राठीनगर शाखेत पैसे भरण्यासाठी गेले होते। त्यांनी रोख रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवली आणि बँकेत गर्दी आहे का हे पाहण्यासाठी आत गेले। या संधीचा फायदा घेत अज्ञात आरोपींनी डिक्की उघडून पैसे चोरले। याबाबत तक्रार दाखल होताच गाडगेनगर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेने संयुक्तपणे तपास सुरू केलाय। तांत्रिक विश्लेषण व माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयित शंतनू गजानन पडोडे, वय वर्ष 22, राहणार मनकर्णा नगर याला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। चोरी केलेली रक्कम जुगार, महागड्या हॉटेलमध्ये राहणे व ऐशो आरामासाठी खर्च केल्याचे उघड झाले। या कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।